बुरटे चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्याच्या घटना व गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष ताले यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी वाहतूक पथकाकडून स्वतः रस्त्यावर उभं राहून गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारलाय। पहिल्याच दिवशी 40 दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकी सोडवण्यासाठी वाहन मालकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली। ही मोहीम पुढे आठवडाभर सुरू राहील असंही त्यांनी यावेळी सांगितलं। शनिवारी पहिल्याच दिवशी फक्त शहरात फिरणाऱ्या विना क्रमांकाच्या दुचाकींवर कारवाई करण्यात आली। मात्र सोमवारपासून नंबर नसलेल्या दुचाकींसह ट्रिपल सीट लायसन्स व कागदपत्रे नसलेल्या दुचाकी वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात येत आहे। मोटारसायकलवरील कारवाई दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांच्या मोटारसायकली सोडवण्यासाठी शहरातील अनेक पुढाऱ्यांनी फोन केले, मात्र नंबर प्लेटवर नंबर नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल ही ठोस भूमिका पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी घेतल्याने पुढाऱ्यांची देखील चांगलीच पंचायत झाली। पोलिसांनी ही मोहीम राबवत विना क्रमांकाच्या 40 दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला आहे। ही मोहीम आठवडाभर चालणार असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलंय। पोलिसांनी आज विदाऊट नंबर प्लेटची कारवाई सुरू केलेली आहे। जवळपास 40 केसेस आम्ही केलेले आहे आणि असे आवाहन करण्यात येते की प्रत्येक मोटरसायकल स्वारांनी दुचाकी स्वारांनी आपले कागदपत्र जवळ बाळगावे आणि गाडीवर नंबर प्लेट असणं आवश्यक आहे। यामधून बऱ्याचशा चोरीच्या गुन्ह्याला सुद्धा आळा बसू शकतो। एखादा अपघात वगैरे झाल्यास त्या नंबर ट्रेस करता येते, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आणि नंबर असणं आवश्यक आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।